कशासाठी नाही. आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. मित्रांनो, कसं असतंय, कुणाच्या लाईफ मध्ये काय चालू आहे काय नाही हे आपण कधी बघत पण नाही आणि बघायची गरज पण नाही. पण मित्रांनो, काल एक व्हिडिओ बघितला. प्रथमतः मी त्या व्यक्तीला म्हणजे महेश मोठे सरच म्हणतोय. मी कधी त्यांच्यावरती बोलणार नाही. पण जेव्हा त्यांचे वैयक्तिक व्हिडिओ असतात तेव्हा मला बोलायची गरज नाही. पण जेव्हा कधी ते चुकतील तेव्हा तर 100% बोललंच पाहिजे. मित्रांनो, काल त्यांनी इंटरव्ह्यू दिला आणि इंटरव्ह्यू मध्ये म्हणले, आज अभिनेते बरेच चिल्लर होत चाललेत. मी रील स्टार आहे. मित्रांनो, मी सुद्धा लय मोठा अभिनेता नाही किंवा रील स्टार नाही. मी रील स्टार लोकांनाही तेवढाच मानतो, अभिनेत्यांना तेवढाच मानतो. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, त्यांनी एका व्यक्तीचं नाव घेतलं, ते म्हणजे श्रेयस तळपते. ते तर म्हणले चिल्लर आहेत. कोण श्रेयस तळपते? चिल्लर आहेत. मराठी कलाकारांनी आपल्या माणसाला, मराठी माणसाला मोठे करा. महेश मोठे सर, तुम्ही खरंच मोठे आहात. पण जेव्हा तुमचं नाव मोठं करतंय तेव्हा या लोकांना सुद्धा आपण आपल्या सोबत घेऊन चालावं, असं माझी विनंती आहे. जर मला सांगा, आपणच आपल्या माणसांची खेचायची, श्रेयस तळपदे सर कुठे आहेत? एक नाटक करायचं, एक रंगमंचावर जर जेव्हा उभं राहिलो, लाखोंच्या प्रेक्षकांसमोर आपल्याला बोलायचं असतं, तेव्हा कळतं की आपण काय बोलतोय आणि आपण लोकांचं प्रेम किती कमवलंय. श्रेयस तळपदे सर आज काही बारीक नाही. ती एकच विनंती, आपण मराठी माणसं आहोत, एका मिरीला सपोर्ट केला पाहिजे. जर आपण एका मिरीला जर खाली खेचलं, मी श्रेष्ठ करण्यापेक्षा आपण जर आपल्याच मराठी कलाकारांना खाली खेचलं तर मग मोठं करणार तरी कोण? आणि रील स्टार अभिनेता याच्यात आहे ना, एक दरी निर्माण करू नका, ही माझी सर्वांना नम्र विनंती. महेश मोठे सर, तुम्ही मोठे व्हा, पण एखाद्याला नजरेत पाडून मोठं होऊ नका, हीच माझी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती. जेव्हा तुमचे वैयक्तिक व्हिडिओ असतील तेव्हा काही बोलणार नाही. पण जेव्हा काही तुमच्याकडून चुकीचं बोललं जाईल तेव्हा 100% बोललंच पाहिजे. आज आपण जर श्रेयस तळपदे सरांसारख्या अभिनेत्याला जर बोलला, चिल्लर समजलं, तर मग अभिनेत्यांचं वर्चस्व राहिलं काय? जर आपणच आपल्या माणसांची किंमत केली नाही तर, हे मला वाटतं हो. बाकी तुमची मर्जी. तुम्ही मोठे आहात, महान आहात, तर तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये कसं राहायचंय हे तुमचा प्रश्न आहे. पण जेव्हा एखाद्याच्या लाईफ मध्ये घुसतात ते फार चुकीचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सर, तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की कुठल्याही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं मन दुखवलं जाणार नाही, एवढी काळजी घ्यावं. आपणच एका मुलीला सहकार्य करायचं, बाकी कोण करणार आहे? हम्म. बाहेरचे माणसं आपल्याला मोठे मानणार आहेत का? बाहेरचे माणसं आपल्याला मोठेपणा देणार आहेत का? आपणच जर आपल्या कलाकारांची किंमत बाहेरच्या लोकांपुढे ठेवली नाही तर मग बाकीच्यांकडून काय अपेक्षा करायची? हेच मला तुम्हाला सांगायचंय. बाकी काय नाही. महेश